हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 32, भाग 1. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. भाषांतर. हे अर्जुन, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. तर प्रेक्षक हो, येथे भगवंत सांगतात की परिपूर्ण योगी म्हणजे ज्याचा श्रीकृष्णाशी असलेला संबंध जागृत झालेला आहे, असा कृष्ण भावना भावित मनुष्य होय, जो सर्वांकडे समभावाने पाहतो. उदाहरणार्थ, विद्यार्थी, मग तो बालवाडीत असला तरी तोही विद्यार्थीच असतो, किंवा कोणी PhD करीत असेल तरी तोही विद्यार्थीच असतो, परंतु त्यांचा स्तर मात्र वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे योगी, मग तो काही थोडेफार योगासनं करतो, तोही योगी असतो, आणि जो योगामध्ये परिपूर्ण झालेला असतो तोही योगीच असतो. परंतु जो परिपूर्ण योगी असतो त्याला त्याच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखांची जाणीव असते. म्हणजे थोडक्यात एम्पथी, म्हणजे त्यांच्या समोरील मनुष्य जर दुःखामध्ये असेल तर त्यांच्या दुःखाचा अनुभव परिपूर्ण योगी करू शकतो. अशा अर्थाने तो सर्वांकडे समभावाने पाहतो. असे परिपूर्ण योगी म्हणजेच भगवत भक्त समजतात की जेव्हा ते भक्ती करीत नव्हते, श्रीकृष्णांना विसरलेले होते, तेव्हा ते किती ताण, तणाव, भीती, निराशेने घेरले गेलेले होते, आणि आता ते भक्ती करीत असल्यामुळे श्रीकृष्णांबरोबर विसरलेला संबंध भक्तीद्वारे पुन्हा स्थापित केल्यामुळे किती प्रसन्न आहेत. म्हणून जेव्हा त्यांना इतर लोक दुःखी दिसतात तेव्हा ते स्वतःवरून जग ओळखतात. त्यांना त्यांचं दुःख दूर करण्यासाठी मदत करण्याची इच्छा होते, कारण ते विचार करतात की मी ज्याप्रमाणे अगोदर दुःखी होतो त्याप्रमाणे आता हे लोक दुःखी आहेत, कारण त्यांचा भगवंताशी संबंध स्थापित झालेला नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये येऊन सुखी झालेले असे भक्त उत्कटतेने श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ते परिपूर्ण योगी म्हणून ओळखले जातात. असे भक्त भगवंतांना अत्यंत प्रिय असतात. उदाहरणार्थ, एखादा लहान भाऊ रुसून घरातून निघून गेला असेल तर त्याला त्याचा मोठा भाऊ समजावून घराकडे, आईवडिलांकडे परत घेऊन येतो, तेव्हा त्याच्या रुसण्याची सर्व कारणे दूर होतात. त्याचप्रमाणे ज्यांना श्रीकृष्णांचं विस्मरण झालेलं आहे त्यांना असे भक्त प्रचाराद्वारे श्रीकृष्णांचं स्मरण करून देतात. असे भक्त श्रीकृष्णांना खूप प्रिय असतात, कारण ते भक्तीद्वारे स्वतःचं कल्याण तर करून घेतातच, आणि त्याचबरोबर ते कोणाचाही द्वेष न करता इतरांच्या कल्याणासाठीही सतत प्रयत्नशील असतात. प्रेक्षक हो, आपण बघतो की आजकाल लोक प्रत्येक गोष्टीला पैशात मोजतात, परंतु पैशापेक्षाही महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की आपण कोणाच्या आत्म्याचं कसं कल्याण करू शकू. कोणी इतरांना पैशाचं दान देत असेल, परंतु त्याला जर समोरच्याच्या दुःखाची जाणीव नसेल, तर तो इतरांना भावनिक आधार देऊ शकत नसेल, तर त्याचा काय उपयोग. परंतु तेच योगामध्ये परिपूर्ण झालेला योगी म्हणजेच भक्तियोगी इतरांचं सुखदुःख स्वतःचं समजतो, आणि त्याच्या अनुभवावरून तो इतरांच्या परिस्थितीला समजू शकतो. उदाहरणार्थ, भुकेला माणूस दुसऱ्या भुकेल्याला ओळखतो. ज्याने स्वतः 2 दिवस उपास सहन केलेला असेल त्यालाच कळतं की भुकेल्या माणसाचं काय दुःख असतं. पोट भरलेला माणूस म्हणेल सहन कर, पण ज्याने भूक अनुभवलेली आहे तो लगेच त्याचं ताट पुढे करेल. तसेच भक्त कृष्णाविना आयुष्य किती पोकळ होतं हे त्यानं स्वतः भोगलेलं असताना दुसरा कोणी श्रीकृष्णांना विसरलेला दिसला की त्याचं दुःख त्या भक्ताला स्वतःच वाटतं. किंवा जो स्वतः नदीत बुडता बुडता वाचलेला असेल तोच किनाऱ्यावरून दुसऱ्या बुडणाऱ्याची घुसमट ओळखतो आणि जीव धोक्यात घालून नदीत उडी मारतो. तसेच भक्त संसार सागरात बुडता बुडता कृष्ण नामाने वाचलेला असतो, आणि आता इतर बुडताना कोणी दिसला तर तो त्याला गीता हरिनामाचा दोर फेकतो. अशा प्रकारे स्वतः अनुभवलेलं दुःख आणि मिळालेलं सुख यामुळेच भक्त इतरांचं दुःख स्वतःचं समजतो आणि त्यांना कृष्ण भक्तीत खेचण्याचा प्रयत्न करतो. हे झालं परिपूर्ण योगाबद्दल. आता आपण समजून घेऊ की मनुष्याच्या दुःखाचं कारण काय असतं, जे येथे सांगितलेलं आहे. तर या संसारामध्ये असं कोणी आहे का की जो म्हणेल की हो माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत, नाही थोडे आणखी मिळाले असते तर आणखी चांगलं झालं असतं, असंच म्हणतात.
म्हणून सगळेजण कष्टच करत असतात आणि त्याचबरोबर ते मी किती सुखात आहे हे जगाला दाखवण्यासाठी त्याच पैशांची उधळपट्टी देखील करत असतात. परंतु प्रत्येकाला काही ना काही दुःख असतंच. ते दूर करण्यासाठी मनुष्य कधी पैशाच्या मागे, कधी चांगले नातेवाईक कमवण्याच्या मागे, कधी चांगलं आरोग्य मिळवण्यामागे सतत धावत असतो. म्हणून कोणाला वाटतं की आणखी पैसे मिळाले तर मी सुखी होऊ शकेन. परंतु सगळे पैसेवाले सुखी आहेत का? कोणाला वाटतं की घर मोठं झालं तर मी सुखी होईल. परंतु मोठं घर असणारे लोकही दुःखी आहेतच की. कोणाला वाटतं की नोकरी मिळाल्यावर तर मी सुखी होईल. परंतु चांगल्या पगाराची नोकरी असलेली लोकही दुःखी आहेत. कोणी म्हणतं की IIT प्रवेश मिळाला तर मी सुखी होईल. तर आता आपण बघतो की हजारो विद्यार्थी IIT आहेत. ते सगळे सुखी आहेत का? मग कोणी म्हणेल की चंद्रावर गेल्यावर मी सुखी होईल. परंतु तेथेही लोक जाऊन आलेच की. ते पूर्णपणे सुखी झाले का? चंद्रावरील देवता देखील भगवंतांना सुखासाठी प्रार्थना करतात. ब्रह्मदेवांची ही तीच दशा आहे. म्हणजे काय तर या भौतिक जगामध्ये कुठेही संपूर्ण सुख नाही. कारण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी कमतरता आहे, पोकळी आहे आणि ती एन केन प्रकारेनं भरून काढण्याकरिताच आपण सगळेच जण पळत आहोत. पण ती कमतरता आहे तरी काय तेच आपण समजू शकत नाही. तेच तर इथे सांगितलेलं आहे. जीवाच्या दुःखाचं एकमेव कारण म्हणजे त्याला संपूर्ण आनंदाचे स्रोत असलेल्या भगवंतांशी आपला जो संबंध आहे की जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, या संबंधाचं झालेलं विस्मरण होय. आणि जेव्हा आपण भगवंतांचे दास आहोत हे विसरतो तेव्हा आपण या भौतिक जगाचे मालक होण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला माहीतच आहे की जेव्हा एखादा नोकर मालक बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या वाट्याला दुःखच येतं. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू भगवंतांचा द्वेष करायचा. त्याने तोच भगवंत आहे हे घोषित केलं होतं. परंतु शेवटी त्याचाही नाश झालाच. प्रल्हाद महाराज सांगतात की कृष्ण आपल्या आत्म्याचेही प्राण आहेत. परंतु आपण श्रीकृष्णांना एवढे विसरलेलो आहोत, एवढे त्यांच्यापासून दूर आलेलो आहोत की आपल्या लक्षातही नाही की आपल्या दुःखाचं कारण काय आहे. आणि त्यामुळं आपण मूळ आजारावर उपचार करण्याऐवजी केवळ आजारांच्या लक्षणांवर उपचार करीत आहोत, ज्यामुळं मूळ आजार मुळासकट नष्ट होतच नाही. उदाहरणार्थ आजाराची काही लक्षणं असतात. जसं की शरीरावर कधी कधी फोड येतात. त्याचप्रमाणे आयुष्यातही कधी कधी दुःख येतात. जसं की पैसा नाही, नोकरी नाही, नाती बिघडलेली आहेत, टेन्शन्स आहेत, भीती आहे, नैराश्य आहे इत्यादी. त्या फोडांवर क्रीम लावणं हा वरवरचा उपाय झाला. जसं की जास्त पैसे कमवणं, मोठं घर घेणं, दारू पिणं, फिरायला जाणं इत्यादी. यानं 2 दिवस बरं वाटतं, मग पुन्हा दुसरीकडे दुःखांचे फोड येतात. शरीरावर फोड येण्याचं मूळ कारण म्हणजे रक्तातील अशुद्धता. रक्तदोष जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःखांचे फोड येतच राहणार. त्याचप्रमाणे जीवनामध्ये येणाऱ्या दुःखांचं कारण म्हणजे कृष्ण विस्मरण होय. फोडांवर खरा उपचार म्हणजे रक्त शुद्ध करणं. त्याचप्रमाणे दुःखांवरील खरा उपाय म्हणजे कृष्ण भक्ती करणं. हरे कृष्ण महामंत्र, गीता पठण, सेवा हे रक्त शुद्ध करणारं औषध आहे. एकदा रक्त शुद्ध झालं म्हणजे कृष्णांशी संबंध जुळला की दुःखाचे फोड येणं आपोआप बंद होतं. म्हणजे पैसा, नाती, नोकरी ही केवळ वरवर लावली जाते ती क्रीम समजा. आणि कृष्ण भक्ती हे रक्त शुद्ध करणारं टॉनिक. म्हणून आपण मूळ आजारावर इलाज करायचा आहे, केवळ लक्षणांवर नाही. कारण जोपर्यंत आपण श्रीकृष्णांना विसरलेलो आहोत आणि स्वतः मालक बनण्यासाठी प्रयत्नशील आहोत तोपर्यंत आपण प्राकृतिक गुणांमध्ये बद्ध होतच राहणार हे निश्चित. त्यामुळेच आपण त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतच राहतं. तर 3 प्रकारचे भौतिक ताप आहेत. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप होय. आधिदैविक म्हणजे देवतांद्वारे दिले गेलेले ताप, जसे की नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सुनामी वगैरे. आधिभौतिक म्हणजे दुसऱ्या मनुष्यांद्वारे, पशुपक्ष्यांद्वारे, किड्यांद्वारे मिळणारे ताप, जसे की करोना वगैरे. आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्याच मन आणि शरीराद्वारे होणारे ताप, म्हणजे ताणतणाव, भीती, आजारपण इत्यादी. या जगातील प्रत्येक जीव या 3 तापांद्वारे त्रस्त झालेला आहे. जेव्हा आपण कृष्ण भक्तीमध्ये नसतो तेव्हा हे त्रिविध ताप आपल्याला खूप सतावतात. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण सतत भगवंतांचं स्मरण ठेवलं पाहिजे आणि भगवंतांची भक्ती करून त्रिविध तापातून मुक्त झालं पाहिजे.
आज आपण आपल्या दुःखाचं कारण काय आहे यावर चर्चा केली. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील याच श्लोकावर चर्चा करताना आपल्या सुखांचं काय कारण आहे यावर मनन करू. कृष्ण भावना भावित होऊन परिपूर्ण योगी बनूयात. स्वतःवरून इतरांची सुखदुःखे ओळखूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.